मम्मी मफिन्स बनवती का? ओके. तर हा होता माझा मुलगा नक्ष आणि त्याची फरमाईश तर तुम्ही ऐकलीच असेल, त्याला आज मफिन्स खायचेत. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही रेसिपी नक्कीच शेअर केली पाहिजे. खूप छान असे मफिन्स बनतात. तर ही आहे पिकलेली केळी. तर मी सगळं साहित्यावरती लिहिलेलं आहे. 2 पिकलेली केळी घेतली आहे. जर थोडीशी खराब असेल तर असा पाट काढून घ्यायचा आणि ह्याला छान असं स्मॅश करायचं आहे. मिक्सरवरही फिरवून घेऊ शकता, पण अजून भांडी पाडण्यापेक्षा असं छान स्मॅश हाताने किंवा कशाने हे स्मॅश करून घ्यायची. त्याच्यामध्ये साखर टाकायची, तूप टाकलेलं आहे, दूध टाकलेलं आहे. साखर तुम्ही बारीक मिक्सरवरही फिरवून घेऊ शकता, पण अशी टाकून छान मिक्स केली तर विरघळून जाते लवकरच. तर आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे. माझा व्हॅनिला इसेन्स संपत आला होता म्हणून मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलं होतं. म्हणजे तुम्ही समजून जाऊ शकता की प्रत्येकजण आपण असंच करतो. तर नंतर मग मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकले. आता गव्हाच्या पिठापासून हे मफिन्स बनणार आहेत बरं का. साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ देखील घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला छान असं आपल्याला चाळून घ्यायचे. आता हे 2-3 वेळा वगैरे मी काही चाळलेलं नाही, एकदा चाळले आणि जसं गव्हाच्या पिठाचा चाळ निघतो तो साईडला पण केलेला आहे मी. आता ह्याला छान मिक्स करून घेऊयात. एक्स्ट्रा दूध वगैरे काही टाकलेलं नाही, जेवढं मी दाखवलंय तेवढंच टाकलेलं आहे. इथं मी चॉकलेट टाकतीये, ही ऑप्शनल आहे. जर टाकायची असेल तर टाका, पण चॉकलेटने अजून छान फ्लेवर येतो म्हणून मी मिल्क चॉकलेट टाकली आहे. डार्क चॉकलेट असेल तर नक्की वापरा. आता मी काय करणार आहे, हे एक कपकेक्सचे मोल्ड असतात ते मी ठेवलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये हे फिलिंग भरून घेऊयात. तर आईस्क्रीमच्या स्कूपरने टाकलं तर एका प्रमाणात म्हणजे सगळीकडे सेम प्रमाणात हे मिक्सचर जातं, म्हणून आईस्क्रीमचा जर स्कूपर असेल तर त्याने टाका. म्हणजे काय होतं की एक्स्ट्रा जर आले असे, नाहीतर काय होतं जास्त कमी आपण भरलं ना तर मग ते फिलिंग वरती येतं आणि ह्यानी एक समान होतं. आता मी काय केलं होतं, थोडंसं एक्स्ट्रा फिलिंग राहिलं होतं, ती 1-2 कपकेक्समध्ये मी एक्स्ट्रा फिल केलं, त्यामुळे 1-2 मफिन्स थोडेसे असे वरती आले. सेम प्रमाणात जर तुम्हाला सेल करायचं असेल तर एकदम परफेक्ट प्रमाण सगळ्याचं ठेवा. जास्त पण भरू नका म्हणजे ते मफिन्स असे वरती येणार नाहीत. नंतर मी याच्यामध्ये डार्क चॉकलेट टाकलेली आहे. इथे चॉकलेट चिप्स असतात तेही टाकू शकता तुम्ही. मस्त दिसतं पण आणि खायला पण छान लागतं. तर ह्याला मी काय करणार आहे, मायक्रोवेव्हला बेक करणार आहे. तर पहिल्यांदाच मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतला होता आणि 8 मिनिटासाठी हे मी ठेवले होते. 8 मिनिटात खूप छान मफिन्स असे फुगलेले आहेत. एकदम परफेक्ट प्रमाण घेतलं होतं, त्यामुळं एकदम म्हणजे परफेक्ट हे मफिन्स झाले होते. तर हे बघा 8 मिनिटासाठी लावले, छान असे फुगलेत. नंतर मी 1-2 मिनटं त्याच्यामध्येच ठेवले. नंतर थंड झाल्यानंतर हे मफिन्स आपले तयार झालेले आहेत. वरतून असे मस्त दिसत आहेत ना. मग नक्की एकदा ही मुलांसाठी रेसिपी ट्राय करा. जर तुम्ही गूळ वापरला तर एकदम हेल्दी मफिन्स हे बनवू शकतात. बघा किती छान आणि एकदम परफेक्ट मफिन्स रेडी झालेले आहेत. आता मी काय करते, ह्याला प्लेटमध्ये काढते आणि ज्यानी ही रेसिपी मागितली होती, म्हणजे मोस्टली आमच्या घरात ही रेसिपी सारखी बनते, त्यामुळं मी तुमच्याबरोबर ही शेअर करते. तर त्याला देऊयात आणि त्याचं रिॲक्शन बघूयात. एकदम फ्लपी असे मफिन्स बनले होते आणि हा जो अलीकडचा दिसतोय ना, हे जास्त फिलिंग केल्यामुळं थोडेसे ओव्हरलोड म्हणतो ना आपण, तशा प्रकारे झालेत. आता बघूयात ह्याचं रिॲक्शन. तर ह्याला तर हे मफिन्स खूप आवडलेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.